नमस्कार, मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. बाजारात कैऱ्या यायला लागल्या की आपण कैरीचे खूप वेगवेगळे प्रकार करत असतो. कैरीचं पन्हं, आंब्याची डाळ, कैरीचा साखर आंबा, गोड आंबा, कैरीची चटणी, कैरीचा भात, कैरीचा टक्कू, असे खूप विविध प्रकार आपण करत असतो. त्यातलाच एक प्रकार आज आपण करायचा आहे, कैरीचा मेथांबा. चला किचनमध्ये जाऊया. ह्या मोठ्या कैऱ्या आहेत, त्यामुळे मी 2च कैऱ्या घेतलेल्या आहेत. याची सालं काढून घेऊया. कैरीची सालं काढून घेतलेली आहेत. याच्या बारीक फोडी करून घेऊया. मेथांबा करण्यासाठी कैरीच्या फोडी 4 वाट्या घेऊया. कैऱ्या लहान मोठ्या असतात, त्यामुळे फोडी वाटीनेच मोजून घ्यायच्या. कढई गॅसवर ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा मेथीदाणे, मेथांबा. या रेसिपीच्या नावातच मेथी आणि आंबा असं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मेथीदाणे फोडणीत असे जास्तच घालायचे आहेत. मेथी छान तडतडलेली आहे. आता यामध्ये अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालायची. ही बेडगी मिरची आहे. 2 मिरच्या फोडणीत घालूया. या मिरच्या अजिबात तिखट नसतात, पण यामुळे चव खूप छान येते. मिरच्या अवेलेबल नसतील तर नाही घातल्या तरी चालू शकतं. कैरीच्या फोडी घालूया. हे व्यवस्थित परतून घ्यायचे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी ही बेल दिसते, यावर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तो लगेच तुम्ही बघू शकाल. यानंतर आता यावर झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ येऊ द्यायची. छान वाफ आलेली आहे. फोडणीत मेथी घातल्यामुळे मेथांबा अजिबात कडू होत नाही, तर त्यामुळेच त्याला मस्त खमंग चव येते. यामध्ये 1 वाटी पाणी घालूया आणि परत झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया. कैरी शिजलेली आहे. यामध्ये 2 चमचे तिखट घालूया. मीठ चवीनुसार. सगळं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये गूळ घालायचं आहे. ही कैरी खूप आंबट नाही आहे, त्यामुळे मी गूळ 3 वाट्याच घालते आहे. कैरी जर खूप आंबट असेल तर 4 वाट्या कैरीला 4 वाट्या गूळ घालायला लागतो. मिक्स करून घेऊया. गूळ घातल्यानंतर 10 मिनिटं झाकण न ठेवता गॅस लो फ्लेमवर ठेवून 10 मिनिटं शिजू द्यायचे. वाव, मस्त वास येतोय. मेथांबा तयार झालेला आहे. गॅस बंद करूया. हे पूर्ण गार झाल्यानंतर काचेच्या बरणीत भरून ठेवायचं आहे. मेथांबा नॉर्मल टेम्परेचरला 5-6 दिवस राहतो. फ्रीजमध्ये ठेवला तर महिनाभर सुद्धा छान टिकतो. मेथांबा तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास कमेंट्समध्ये लिहा आणि हो, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच चटपटीत मस्त रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार.